श्रीकांत आपल्यासोबत आहे. संदीप, पुढचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं की संविधान बचाव लोकसभा निवडणुकीतला हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरलाय. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. राज्यातलं राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण देखील उलथापालथीचं आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय. नुकतंच झालेलं विशाळगडाचं प्रकरण असेल, त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महाराष्ट्रामध्ये धर्माच्या आधारावर मतदान होईल का, हा आपला 6वा प्रश्न आहे. आणि झिनियाने याबद्दल काय सांगितलंय संदीप? आपण बघतोय आपल्या महाएआय सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर मतदान होईल का अशा प्रकारचा प्रश्न विचारला असता हो असं 60% म्हणतायत लोक, नाही 30% म्हणतायत आणि सांगता येत नाही असं 10% लोकांचं मत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये धर्माच्या आधारावर मतदान होईल का याबद्दल लोकांची भावना काय आहे आपण बघितलं. मराठा आरक्षणाचा विषय झाला 5व्या प्रश्नामध्ये, तर 6व्या प्रश्नामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये धर्माच्या आधारावर मतदान होईल का. यानंतर अजून एक छोटासा प्रश्न घेणार आहोत आणि त्यानंतर तज्ञांची मतं जाणून घेणार आहोत. श्रीकांत. आणि निश्चितच संदीप, आपण पाहतोय खरं तर याच प्रश्नाला लागून असलेला पुढचा प्रश्न आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो प्रचंड पेटलेला होता. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानं देखील पेट घेतलेला होता. त्यामुळे राज्यामध्ये जातीच्या आधारे मतदान होईल का, हा आपला 7वा प्रश्न आहे. आणि यावर झिनियाचा सर्व्हे आपल्याला नेमकं काय सांगतोय संदीप? अगदी 7वा प्रश्न या महासर्वे मधला आपण बघतोय. राज्यात जातीच्या आधारे मतदान होईल का, काय म्हणतायत लोक बघूया. हो असं 65% लोक म्हणतायत, नाही असं 30% लोक म्हणतायत आणि सांगता येत नाही असं 5% म्हणतायत. आपल्याला माहित आहे की आरक्षणाचा मुद्दा एकीकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनावर उतरलेले आहेत. महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे. ओबीसी आंदोलन बचाव अशा प्रकारची एक मोहीम हाके यांनी सुरू केलेली. आणि या सगळ्यामध्ये जातीच्या आधारे मतदान होईल का हे 65% लोक हो म्हणतायत, नाही असं 30% लोक म्हणतायत आणि सांगता येत नाही असं 5% लोकांचं मत आहे. या सगळ्यावर आपण राजकीय जे विश्लेषक आहेत त्यांच्याशी, राजकीय प्रवक्त्यांशी सुद्धा बोलणार आहे. समीरन वाळवेकर सर आहेत, विजय चोरमारे सर आहेत. समीरन सरांच्याकडे मी पहिल्यांदा जातोय. समीरन सर, एकंदरीत हे आतापर्यंतचे 7 प्रश्न आपण बघितलेले आहेत. पहिला प्रश्न महाविकास आघाडी महायुती मजबूत झाली का ते प्रश्न आहेत, पण त्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही पहिल्या प्रश्नापासून बघताय की कशा पद्धतीनं संविधान बचावचा जो मुद्दा आहे किंवा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जाती आणि धर्माचा जो मुद्दा आहे तो किती प्रभावी ठरेल अशा प्रकारचं मत लोकांना विचारलं असतं, तर ते मुद्दे प्रभावी ठरताना दिसत आहेत. कसं विश्लेषण कराल याचं? मला असं वाटतं की तुम्ही जे मुद्दे काढलेले आहेत ते अत्यंत व्हॅलिड आहेत. फक्त मेथॉडॉलॉजीच्या दृष्टीने सुद्धा मला याच्याकडे बघायला पाहिजे. जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा याच्यामध्ये आपण सहभाग घेतलेला असला तरी सुद्धा याचं कारण असं असतं की क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करताना तुम्ही सॅम्पल कसं घेतलं, कुठून घेतलं आणि त्याचं लेव्हलिंग काय होतं, त्या सॅम्पलचा साईज किती होता, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण तुम्ही एआयचं याच्यामध्ये सहाय्य घेतल्यामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सहाय्य घेतल्यामुळे मी त्याच्या खोलात पडत नाही आणि मेथॉडॉलॉजी काही बोलत नाही. आता जे काही तुम्ही समोर आकडेवारी मांडलेली आहे त्याच्यावरनं सकृतदर्शनी एक पुढचा टोन सेट करण्याकरता म्हणून मला जे काही आता माझं आकलन झालं ते मी अगदी इन शॉर्ट व्यक्त करतो या 6 मुद्द्यांवर. सगळ्यात पहिलं माझं बेसिक ऑब्झर्वेशन आहे की महाराष्ट्रामधली जनता आता कन्फ्युज्ड आहे. त्याच्यामुळे याच्या पुढचे प्रश्न मला माहित नाहीत किंवा पुढचं फाइंडिंग पण मला माहित नाही, पण मी सुरुवातीलाच माझं एक मत व्यक्त करून ठेवतो, नंतर मी त्याच्यामध्ये ऍडिशन्स किंवा डेलिशन्स करत जाईल. महाराष्ट्रामध्ये जनता कन्फ्युज्ड असल्यामुळे कदाचित फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. आता हे प्रश्न आपण जर बघितले तर पहिले एक प्रत्येक मुद्द्याकडे मी 1-2 वाक्यात जातो, कारण पुढचे सगळे माझे मित्रही याच्यावर बोलणार आहेत. मला असं वाटतं की पहिल्या मुद्द्यामध्ये विकास, कल्याणकारी योजना, मराठा आरक्षण, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई या सगळ्या मुद्द्यांमध्ये 45% म्हणजे जवळजवळ निम्मा भाग हा बेरोजगार, भ्रष्टाचार आणि महागाईवर 15% मिळून 45% होता. मला असं वाटतं हा फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. तो जास्ती मोठा परिणाम करेल. तो तरुणांची मानसिकता दाखवतो, तो सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाची मानसिकता दाखवतो आणि महागाई ही तर अक्रॉस द स्टेट सर्व मध्यमवर्गीय, त्याच्यानंतर लोअर मिडल क्लास सगळ्यांची मानसिकता दाखवतो. त्याच्यामुळे विकास, कल्याणकारी योजना या 25 आणि 20% आकड्यांना मी माझ्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिक म्हणून दुय्यम स्थान देतो. पण हे तिन्ही आकडे जर एकत्र केले तर मला असं वाटतं की 45% हा फॅक्टर जो आहे हा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. मराठा आरक्षण इथे 10% जरी दाखवत असला तरी याच्या पुढचे जे काही 2 ते 2.5 महिने आपल्या समोर उरलेले आहेत तिथे हा फॅक्टर वाढू शकतो. याचं कारण जरांगेंनी निवडणूक लढवायची का नाही याची स्पष्टता अजून दिलेली नाही. एकदा ते हो म्हणतात, एकदा म्हणतात पाठिंबा देऊ, दुसऱ्यांदा म्हणतात 288 लढवू, नंतर म्हणतात आम्ही कुणाबरोबर जायचं ठरवलं नाही. त्याच्यात क्लॅरिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणावर आता बोलणं योग्य नाही. पण मला 10 हा आकडा फसवा वाटतो. मराठा आरक्षण सबस्टॅन्शियल चेंजेस मध्ये त्याचा वाटा असेल असं मला वाटतं.
आता महाविकास